गाईज मी आता अशा ठिकाणी आलो आहे, खूप जबरदस्त असं वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता गाईज एक नंबर वाटतं आहे आणि एकदम गावासारखं वातावरण आणि मी अशा ठिकाणी आलो आहे की जिथे तुम्ही म्हणतात ना मनाचा विसावा, आनंद, सुख, समाधान असं ठिकाण आहे. हे खूप छान वाटतं आहे आणि आता बघू शकता मी तुम्हाला अशी एक भेट घालून देणार आहे. मंडळी तुम्ही बघू शकता आमची असे खास मंडळी म्हणजे बोलत ना एकदम जबरदस्त असे आमचे पाहुणे मंडळी. आम्ही अशा ठिकाणी आलो आहे, त्यांच्या घरी आलो आहे आणि बघू शकता तुम्ही एंट्री केली घराची. तुम्ही बघू शकता इथे आपले बोलत ना गाईचं वासरू आहे. यस, आणि हा जो घराचा व्ह्यू आहे खूप जबरदस्त आहे आणि अशा ठिकाणी म्हणतात ना एक गावाचं वातावरण एक वेगळंच आकर्षण देऊन जातं. मंडळी आम्ही असं जबरदस्त सर केलं असा आणि बघू शकता आम्ही आता घराची एंट्री केली आहे आणि येऊन आम्हाला 10 मिनटं चालले. बघू शकता हे आमचे म्हणत ना खास मिनटं आहे. हाय करा जबरदस्त. आणि आमचा भाऊ बघा काय करतो, एकदम बिझी आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर आणि आमची जी खास मंडळी आहे त्यांच्याकडे आम्ही आलो आहे. त्यांची जबरदस्त अशी व्यवस्था केली होती आणि आम्ही त्यांचं घर पण फिरलो आहे आणि बघू शकता तुम्ही जबरदस्त असं घर बनवलं आहे आणि हे किचन आहे एक नंबर. हाय करा जबरदस्त एक नंबर. आता आम्ही इथून जातोय वरती त्यांच्या वरच्या माळ्यावरती आणि घर पण खूप जबरदस्त आहे. बघू शकता मंडळी एक नंबर. आणि हे बघा एकदम एक नंबरच. तुम्हाला पण असं घर गावी जर म्हणतात ना हवं असेल तुम्ही तशा पद्धतीने पण तुम्ही घराचं म्हणतात ना की जे काय बोलतात त्याला तुम्ही घर असं बनवू शकता छान प्रकारे. असं खूप जबरदस्त एंटायर आहे आणि लय भारी वाटते मंडळी. बघू शकता तुम्ही एक नंबर. आणि आम्ही इथे वरच्या माळ्यावरून आम्ही हा खाली तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. बघू शकता इथून जवळच समृद्धी महामार्ग आहे. इथून हे आमचं घराचं आजूबाजूचं वातावरण मस्त असं निसर्ग आणि झाडे आहेत. आणि मंडळी हे झाड कशाचं तुम्ही सांगू शकता. बघू शकता मंडळी एक नंबर. आणि गाईज बघू शकता इथे बघा हे काय चाललंय. इथे असे म्हणत ना की तर काय बोलणार मी बोलू शकत नाही मंडळी. बरोबर की नाही. हे असं लहानपण जागा झालेलं आहे. ठीक आहे, या मोठ्या वयामध्ये बघू शकता हे असे लहान मुलांचे चाळे सुचले आहेत. ठीक आहे, असू दे, नो प्रॉब्लेम. या वयात पण आनंद घेतला पाहिजे मंडळी. हे बघा आता हे बघा हे पण चाललंय. लहान वयातले सगळे म्हणतात ना जे लहानपणी खेळलेले जोगा घेतलेला वगैरे हे आता बालपण यांना आठवत आहे. आणि ते बघू शकता हे अशा प्रकारे ते जोगा घेत आहेत. व्हिडिओमध्ये येण्यासाठी किती प्रयत्न असतो बघा मंडळी. चला एक नंबर. आणि मी आता जातोय खालती. मंडळी बघू शकता तुम्ही आम्ही आता इथे आलोय खूप जबरदस्त. आणि आमचा भाऊ काय करतोय. आमचा भाऊ एकदम बिझी झालेला आहे आता. बघू शकता तुम्ही फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. कॅमेरा हातामध्ये आणि ते आपल्या या वासराचं नाव आहे कृष्णा. ठीक आहे, आणि भावाचा एकदम पक्का झालेला आहे. त्यांना वाटतं की एकदम असं भारी असं वासरू ते हात लावायला देईल. बघू शकता गावरला भाऊ आमचा. ठीक आहे, कॅमेरा घेऊन हातामध्ये आहे. बघू शकता हे प्रेम बघू शकता. हे मुक्या प्राण्याचं प्रेम बघू शकता तुम्ही. लय भारी. आणि असं वातावरण हे गावीच बघायला मिळतं. आणि अशा ठिकाणी म्हणतात ना की एक मनाचा एक आनंद आणि सुख समाधान. मी पुन्हा तेच वाक्य काय बोलतोय कारण हेच जगायचं असतं जीवनामध्ये. खूप छान वाटतंय. बघू शकता तुम्ही एक नंबर मंडळी. आणि भाऊ बघा याच्यामध्ये बिझी झालेला आहे एक नंबर. बघू शकता मंडळी. मंडळी बघा हे लाल दाखवत आहेत त्या वासराला आणि गवताची एकच गाडी घेतली आहे का तर त्याला हात लावायचा म्हणून. मंडळी हे बघा हे असं म्हणतात ना असं करणं मला वाटतं चुकीचं आहे. पण बघू शकता तुम्ही हात लावण्यासाठी किती प्रयत्न चाललेले आहेत. पण वासरू पण खूप म्हणतात ना शहाणा आहे. त्यांना कळतंय की हे का असं करतायत. मंडळी फोटोशूट चाललेलं आहे एक नंबर. बघू शकताय सगळे प्रयत्नामध्ये आहेत. जरा पण घेत नाही ते वासरू जवळ. लय मजा आली मंडळी एक नंबर. कॅमेरा तर आणलाच होता सोबत त्यामुळे फोटो हा आमचा फोटोशूट आलाच होता तसाही म्हणा. तर छान छान फोटो आलेत बघा तुम्ही. आणि
भावाचा फोटो बघा किती छान आलेला आहे. मी काढला आहे फोटो आणि भावाने माझा पण फोटो काढलेला आहे आणि असे एकदम खत्री फोटो काढलेत. नादच खुळा एक नंबर. मंडळी हे घराचं असं सुंदर वातावरण खूप छान पद्धतीने एक नंबर वाटतंय. आणि मंडळी जेवणाची सुरुवात केली. मस्त की जेवणाची ताटं वाढलीत आणि जेवायला बसलो. बघू शकता तुम्ही आंब्याचा कापाची पहिली फोड घेतलेली आहे. मी जवळ जातो. हे बघा हे बघा बघितलं हे बघा हे असा. आणि मंडळी आमचं जेवण झालंच आणि लगेचच आम्ही घरच्या दिशेने निघालो आणि आमच्या खास पाहुण्यांसोबत फोटो घेतला. खूप छान वाटलं, खूप आनंद झाला मनाला. आणि मंडळी बघू शकता आम्ही घरी जाताना बाईक करून निघालोय आणि 2 बाईक घेतल्या, ठीक आहे. आणि 2 बाईक करून आम्ही घरी जातोय. त्याच प्रकारे बघू शकता मंडळी आजूबाजूने घरं आहेत. खूप छान अशी घरं आहेत आणि खूप भारी वाटलं बघण्यासाठी पण, ठीक आहे. आणि हा जो मध्ये रस्ता आहे ना, एक 4 व्हीलर सुटू शकते एवढं मोठा म्हणजे रस्ता बनवला आहे या घरांमधून पण. म्हणजे किती छान प्रगती आहे. आणि बघू शकता यांचा पण आम्ही मध्ये व्हिडिओ घेतला आहे एक नंबर आणि त्यांना पण खूप छान वाटतं बाईकवरून. आणि मंडळी पुढे जात जात आम्ही खूप असं म्हणतात ना एन्जॉय केला आहे बाईकवरून. आमच्या गप्पा झाल्यात भरपूर आणि गप्पा करत करत बघू मंडळी बघा कोंबडामध्ये आला होता. कोंबडा जर बोलतात ना गाडी फास्ट तर कोंबड्यावरून गाडी गेली असती, पण नाही मंडळी असं काय होऊ शकत नाही आणि व्हायला पण देणार नाही आम्ही. कारण आम्ही बाईकच खूप स्लो चालवत होतो. कारण रस्ते पण खूप छान आहेत तिथे, एक नंबर रस्ते आहेत. असं म्हणतात ना खड्डे वगैरे एवढे नाही आहेत ज्याच्यामुळे बाईकवरून त्रास होईल जाण्यासाठी. आणि म्हणजे निसर्ग सुंदर वातावरण, झाडे आजूबाजूला रस्त्याच्या मध्येच आईस्क्रीमवाले त्याचा पण आम्ही व्हिडिओ केला. आणि अशी आजूबाजूला म्हणतात ना की नदी आहे, रस्त्याच्या बाजूला नदी आहे आणि एक नंबर नदी आहे, स्वच्छ पाणी आहे आणि बघायला पण एक नंबर वाटतं म्हणजे. आणि असं ढगाळ वातावरण पण झालं होतं आणि भावाने आपल्या हा पण व्हिडिओ केला छान प्रकारे असा. का माहिती मंडळी, कारण बघण्यासाठी जे दृश्य होतं ना एक नंबर होतं. बघू शकता मंडळी आता आम्ही निघालोय घरी आमच्या खास माणसानं भेटून. आणि मंडळी आमचा आजचा प्रवास खूप जबरदस्त झालेला आहे. तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मंडळी आमचा आजचा प्रवास खूप जबरदस्त झालेला आहे.